नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत व्यंकटेश आता हॉलमध्ये सगळी तयारी झालेली असते आणि हॉल एकदा नीट बघून घेतो की सगळी तयारी अगदी व्यवस्थित झालेली. म्हणतो वा बबलू शेठ एकच नंबर हा, एकच नंबर. व्यंकटेश शेठ बोला बोला बोला, कसलं भारी झाले, नजर लागायची हा, एक नंबर डेकोरेशन झाले, जबरदस्त. आता व्यंकटेश आणि बबलू दोघेच एकमेकांचं कौतुक करत असतात. हात लागलाय ना म्हणून असं जबरदस्त डेकोरेशन झालंय, एक नंबर. सरप्राईज आहे ना, सरप्राईज सरप्राईज राहिलं पाहिजे. बबलू आता व्यंकटेशला म्हणतो, व्यंकटेश म्हणतो हो हो. व्यंकटेश म्हणतो बबलू शेठ अजिबात टेन्शन घेऊ नका, एक नंबर प्लॅनिंग केलंय, सरप्राईज सरप्राईजच राहणार, ते काय फुटत नसतं. आता ओवी अमृताला खूप त्रास देत असते. ओवी सोड ग, नको त्रास देऊ. ओवी अमृताच्या मागे लागलेली असते की गार्डनला चल, तू म्हटली होती ना फिरायला जाऊया, मग चल फिरायला, आत्ताच्या आत्ता फिरायला चल. शाळेच्या शेजारी गार्डन आहे ना, तिथे जायचंय आपल्याला, प्लीज प्लीज काकू चल ना, कुल्फी पण खायची. मी तुला म्हणाले होते ना आपण जाऊया, म्हणाले होते की नाही, मग थोडंसं आवरू दे तोपर्यंत तुझा बाबा येतो, मग आपण जाऊच की. बाबाला घेऊन जायचं नाही आणि मी त्याच्यासोबत जात नसते, आपण दोघीच जाणार आहोत. बाबा घरात आला, त्याला कळलं की आपण दोघी पण नाहीये, तर त्याला टेन्शन येणार नाही का बाळा? मग का असं करायचं, येऊ दे त्याला, सांगून जाऊया. मग त्याला फोन करू दे, फोन करते आणि मग आपण जाऊया. इतकी त्रास देते, आपण निघता निघता जाऊया ना, तू चल, आधी चल. आता सारंग आलेला असतो, कसली घाई आणि कुठे जायचं या ओवीला, सारखं कुठे चल. अरे बाबा सारंग बरं झाला आला, ओवीला घरात बसून बोर झालंय ना, मग सारखं कुठेतरी चल, तर गार्डनला जायचंय आम्हाला. सारंग म्हणतो होय, बसून बसून बोर झाली का तुमची ओवी? सारंगला बघते आणि लगेच फुगलेली असते ही ओवी, सारंगकडे बघतही नाही आणि बोलतही नाही. सारंग आता गंमत करत असतो, आपण जाऊया फिरायला, चल गाडी काढतो. आमच्या दोघींना तुझ्या गाडीतून तर अजिबात यायचं नाहीये, आम्ही येत नसतो, आम्ही आमचं चाललो. येत नाहीये मग कसं जाणार? रिक्षाने जाणार, आणि रिक्षाने मिळाली तर चालत, आणि पाऊस आला तर भिजलो तर करायचं काय, कळतंय का तुला? बाबा सोडेल की त्याच्या गाडीनं? सोडतोय ना, मग जाऊया की त्याच्या बरोबर. विचार करते, पाऊस आला आणि आम्ही भिजलो तर काय करायचं? गार्डन मध्ये वाट बघत असेल आणि मग काय करायचं? आता खूप विचार करते, तेव्हा कुठे जाऊन सारंगला म्हणते ठीक आहे, सोडव आम्हाला, फक्त आम्हाला सोडवायचंय, आतमध्ये यायचं नाही किंवा तिथे थांबायचं सुद्धा नाहीये. बाई नाही थांबणार, लगेच तिथून निघून जाणार, मी थांबत नसतो, माझं छोटंसं काम आहे, तेवढं झालं की मग पुढे जाऊया. तर बहिणी तोपर्यंत तुम्ही आवरून घ्या, मग आपण निघूया. सारंगने ओवीला एका जागेवर आणलेलं असतं, तिथे खूप अंधार असतो. अरे बाबा कुठे आणलं आणि किती अंधार, इथे मला काहीच दिसत नाहीये. म्हणतो ओवी तू कधी आलास इथे? अरे किती अंधारी, मला काही दिसत नाहीये. ओवी आणि अबीर एकाच जागेवर आलेले असतात आणि खूप अंधारी, काही दिसत नाहीये, लाईट तर लावा. माझी आई घेऊन आलीये मला, मी तरी काय करणार? ओवी म्हटली गुरुकुलची जागा बघायला जायचे आणि जबरदस्तीने इकडे घेऊन आलीये बघ. आता सगळा अंधार असतो, अबीरला आणि ओवीला समोर काय आहे हे काहीच दिसत नसतं. माझा बाबा सुद्धा अमृता काकूच्या बरोबर फिरायला घेऊन जाणार होता आणि बघ की इकडे घेऊन आलाय मला. अंधार असतो ना की ते आता घाबरायला लागलेले असतात, इतका अंधार कुठे आणलंय सांगा तरी यार. घाबरायला लागलेलं असतो, मला काहीच दिसत नाही या, मला आता पटकन लाईट लावा, मला कसं तरी व्हायला लागले. सावली म्हणते हो हो हो, अरे लावूया की, थांब की जरा अबीर, सगळं कळेल. रेडी आहे का सगळं? 1 2 3 असं म्हणतात की लाईट ऑन झालेले असतात. इतकं सुंदर डेकोरेशन झालेलं असतं की जबरदस्त. सगळं त्यांना हवं ती थीम वगैरे, लाइटिंग, डेकोरेशन, खेळणी, सगळं काही अबीर आणि ओवीने जसं ठरवलंय, जशी त्यांनी लिस्ट बनवलेली असते ना त्याप्रमाणे सगळं काही तयारी झालेली असते. सगळं बघून ओवी अबीर इतके खुश होतात, कमालीचे खुश झालेले असतात. सारंगच्या, सावलीच्या चेहऱ्यावर इतका आनंद असतो की मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांच्या चेहऱ्यावर दुपटीने आनंद आलेला असतो. समोर आता बबलू असतो, अरे उत्सव मूर्ती आले. आता अबीरला आणि ओवीला इतका आनंद होतो की बबलू आमच्या स्वागताला, वा हॅपी बर्थडे टू यू अबीर, ओवी. सगळे टाळ्या वाजवतात, इतकं छान वाटलेलं असतं, इतका आनंद असतो अबीर आणि ओवीच्या चेहऱ्यावर की कमालीचे खुश झालेले असतात. त्यांनी जसं ठरवलंय तसं सगळं काही सारंगने आणि सावलीने करण्याचा प्रयत्न केलेला असतो. ओवी तर आनंदाने आता उड्या मारायला लागलेले असतात, की उड्या मारतात, इतका आनंद झालेला असतो, काय करू आणि काय नाही. आता नंतर त्यांची मित्रमैत्रिणी येणार असतात, त्यांची ओळखीची माणसं, मग तर अजूनच त्यांना आनंद होणार असतो. सरप्राईज दिलाय ना बाबा, तू पण सरप्राईज दिलाय ना? सारंग सावली म्हणतात हो बाळांनो, सरप्राईजच दिलाय, तुम्हाला हवं होतं ना, अगदी तसंच केलंय. आणि सारंग म्हणतात कसं वाटलं सरप्राईज? थँक्यू बाबा, थँक्यू आई, आय लव्ह यू. इतका आनंद झालेला असतो या मुलांना, इतका आनंद की ते नुसते आनंदाने उड्याच मारत असतात. आजी म्हणतात बघितलं का मुलांनो, तुमच्या आनंदासाठी तुमच्या आई वडिलांनी काय काय केले, किती आणि काय केले आई वडिलांनी. आजी म्हणतात आई वडिलांनी काय केले बघितलं ना. सगळ्यात आणि कायमच लक्षात ठेवायचं, जास्ती महत्व द्यायचं ते आई वडिलांना, आणि सगळ्यात महत्वाच्या आयुष्यात फक्त आणि फक्त आई वडील, बाकी कोणतीच गोष्ट महत्वाची नसते, कळतंय का? आता सावली म्हणते नवीन कपडे घालणार आहे का? ओवी आणि अबीर म्हणतात हो 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 नक्कीच, आम्ही नवीन कपडे घालणार, एका मिनिटात आम्ही तयार होणार आहोत. तयारी करा आणि आम्हाला सुद्धा तयारी करू द्या, पटापट आवरा बरं चला. आणि ओवी ते कपडे घेतात आणि कपडे घेऊन आता उड्याच मारायला लागलेले असतात. ते बबलूला मदत करण्यासाठी क्षमा आलेली असते, बबन सगळेच आलेले असतात, अख्खी टीमच बोलवलेली असती गुरुकुलची. सगळे येतात, काय मदत करायची काय नाही सगळे आता विचारत असतात, आणि छान असा सगळा बर्थडे जो असतो तो रंगून जाणार असतो. ते बबलूला हे सगळं विकायला ठेवलंय का? बबलू म्हणतो नाही असले बिझनेस मी करत नसतो, जंगल थीम आहे ना म्हणून तसले मास्क आणलेत. हो आता तुम्ही हा बिझनेस सांभाळा, मी चाललोय समोर.
महत्वाचं म्हणजे आपले राजकुमार आलेला असतो, शुभ्रा आलेली असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण, मोनिका आलेली असते. बबलू म्हणतो वा 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 वा, वेलकम 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 वहिनी वेलकम. शुभ्रा कशी आहेस बाळा तू? बबलू मास्क वगैरे देतो शुभ्राला आणि शुभ्रा लगेच मास्क लावते. आगाव असतो. मोनिका वहिनी तुमची केस आणि या मास्कची केस सेम आहे, तुम्ही हा लावता का मास्क? मोनिका म्हणजे डब्लू डब्लू नाही हो बबलू. या ना आतमध्ये या ना, वेलकम वेलकम. आणि इतकं छान गिफ्ट आणलेलं असतं ओवीसाठी. लगेचच्या सारंगच्या हातात देते, ओवीसाठी गिफ्ट आणलंय. सारंग म्हणतो याची काय गरज होती वहिनी, तो आई नाही चालली ना. मोनिका म्हणते नाही म्हटलं होतं चला, पण त्या म्हटल्या नको बरं वाटत नाही. तर तुम्ही आलात ना, थँक्यू सो मच. काय फॉर्मॅलिटी करतोय. ओवी कुठे आहे रे? सारंग म्हणतो तुमच्यासाठी काय आणू, तुम्ही काय घेणार? ए बाबा आम्ही घेऊ, आम्हाला काय हवं ते तू बघ, बाकीचं काय असेल ना तर ते बघ, आम्ही एन्जॉय करतो पार्टी, आमचं नको लक्ष देऊ, आम्ही बघू आमचं. आता सारंग यांच्याशी बोलतो, फॉर्मॅलिटीज वगैरे करतो आणि बाकीच्या पाहुणे मंडळीकडे सारंग निघून गेलेलं असतं. मी काय असते ते पार्टीमध्ये सावलीला शोधत असते, इकडे तिकडे इकडे तिकडे बघत असते. सारंग आणि सावलीचा काय बॉन्ड आहे ना नेमकी, तो शोधण्यासाठी प्रयत्न करत असते. सारखी सारंग आणि सावलीवरच लक्ष असतं मोनिका. जो असतो तो येतो आणि राजकुमारला असं धडकतो, तेव्हा राजकुमार म्हणतो बाळा लागलं का रे, सॉरी बरं का. आता पटकन हा राजकुमारला बघतो आणि तोंडाचा मास्क काढतो अबीर. सारंग या अबीरला बघतो तेव्हा सारंगला धक्काच बसलेला असतो की हा मुलगा बोललेला असतो राजकुमारला पैसे बेसे ठेवायचे खिशात, सॉरी म्हणायचं सॉरी. राजकुमारला एका मिनिटात आठवलेलं असतं ते, परत खेळायला लागलेलं असतो आणि तो खूप मस्ती करत असतो. तेव्हा जगन्नाथजी म्हणतात बाळा आई बोलवते तर जाना, आधी काय म्हणते बघून ये आणि मग खेळ, जाणार आहे अबीर. राजकुमारच्या लक्षात येतं दोनदा हे कार्ट मला जे भेटलं तेव्हा दोन्ही वेळेला माझा इन्सल्ट केला आणि मला प्रत्युत्तर केलं. हे कार्ट नेमकी कोणाचं आहे? आलेली असते अबीर अबीर इथे इथे म्हणल्यावर राजकुमारच्या लक्षात येतं की हा अबीर सावलीचा मुलगा आहे. बड्डे म्हणून मनमानी चालणार नाही या, जरा शांत राहा अबीर. राजकुमार सावलीला बघतो तेव्हा राजकुमारला अगदी काय करू आणि काय नाही असं झालेलं असतं. अगदी रडकुंडीला आलेला असतो हा राजकुमार. मोनिका तर बघतच राहिलेली असते तिच्याकडे. कुमार तर घामच फुटलेला असतो. तो प्रसंग आठवलेला असतो की खंड्याने सांगितलेलं असतं की सावलीला मारलं आणि तिच्या बाळाला सुद्धा मारलं. राजकुमारने त्यावेळेला खंड्याला फोन करून विचारलेलं असतं की काय झालंय सावलीचं. तेव्हा सावली आणि तिचं बाळ दोघंही मेलेत म्हणून त्यावेळेला खंड्याने निरोप दिलेला असतो. तो निरोप अगदी खोटा असतो हे राजकुमारला आज कळालेलं असतं. तर जगन्नाथजीने जी भविष्यवाणी केलेली असते की सावलीचं मूल येणार जन्माला आणि ते मुलाला की तुझ्या सर्व नाशाचं विनाशाचं कारण फक्त आणि फक्त सावलीचं मूल ठरणार. हे सगळं बोलणं राजकुमारला आठवत असतं आणि राजकुमार असा घामाघूम झालेला असतो की त्याला स्वतःची बर्बादी दिसत असते या अबीरमध्ये की हा मुलगा माझी बर्बादी करण्यासाठीच पैदा झाला. त्याला खूप लाड करत असते, सगळे त्याच्याशी बोलत वगैरे असतात. यांनी अंदाज लावला की हा सावलीचाच मुलगा आहे ना. तितका विचित्र नजरेने या राजकुमारकडे बघत असतो की राजकुमारची आली का अक्कल जागेवर. अबीर आलाय म्हणल्यावर राजकुमार आता टिकत नसतो हे जगन्नाथला सुद्धा माहितीये. म्हणतो मोनिका हा सावलीचा पोरगा आहे. हो ते राजकुमार मला कळतंय तुला काय वाटतंय, पण तू जरा शांत बसा प्लीज, काहीही करायला जाऊ नकोस. मला घाम फुटलेला असतो आणि अगदी थरथर कापायला लागलेला असतो. मोनिका म्हणते खरंच माहित नव्हता हा अबीर सावलीचा पोरगा आहे. फक्त ओवीचा बर्थडे, या अबीरचा वगैरे बर्थडे हे माहितीच नाही, आपण एकत्र येणार हे तर अजिबात माहित नव्हतं. खरं सांगतेय राजकुमार. खरं तर हिला सगळं माहिती असतं पण आता राजकुमारच्या समोर नाटक करते. मुलगा अबीर आणि सारंगची मुलगी सावली ओवी या दोघांचा बर्थडे एकत्र हे खरंच मला माहित नव्हतं, काही संबंधच नाही. कसं एकत्र बर्थडे मला इथे आल्यावरच कळतंय. राजकुमार आत्ता सांगते. राजकुमार थरथर कापायला लागलेला असतो, घामाघूम झालेला असतो. त्याला अटॅक येतो की काय याची वेळ आलेली असते. सावलीचा मुलगा म्हणजे जगन्नाथने जी भविष्यवाणी केली तोच ना अबीर, आणि तोच तुझ्या विनाशाचं कारण ठरणार वगैरे काय काय बोलला होता, म्हणजे हाच तो मुलगा. अरे यार आत्ता कळतंय सारंग तू एवढा घाबरायचा का, किंवा तुला टेन्शन काय येतं सावलीचा मुलगा म्हणल्यावर आत्ता कुठे जाऊन कळतंय. मोनिका आता मुद्दाम या राजकुमारला टॉर्चर करते आणि सारखं सारखं तेच तेच बोलते. आता खुनशीप्रमाणे याच्याकडे बघत असतं खुनशीने आणि राजकुमारला कळालेलं असतं हा सगळा जगन्नाथचाच डाव आहे आणि मुद्दामून सगळं काही त्याने प्लॅनिंग केलंय. तिलोत्तमा एकटीच घरी असते. तिलोत्तमा एकटी घरी असते. तिचा दरवाजा जो मेन दरवाजा असतो तो ऑटोमॅटिक उघडलेला असतो. ज्यातून एका व्यक्तीने 8 वर्षांनंतर एंट्री घेतलेली असते. ती म्हणजे भैरवी आणि तिचा असिस्टंट डायरेक्ट तिलोत्तमाच्या घरी बिनबुलाय मेहमान बनून आलेली असते. भैरवी जशी जशी त्या घरात येते तसं तसं तिचा जसा अपमान झाला, तिला काय काय सहन करायला लागलं ते सगळं आठवायला लागलेलं असतं आणि भैरवी फार अशी संतापलेली असते आणि काय काय बडबड केली, काय काय तिला अक्कल शिकवली हे सगळं सगळं काही तिला आठवत असतं आणि त्याच्याने ती अजून टॉर्चर झालेली असतं. मग काय बोलली तिला 8 वर्षांपूर्वी ते सगळं आठवत असतं, कसं तिला अपमानित केलं हे सगळंच आठवत असतं आणि त्याच्याने ती अगदी पिसाळ्यासारखी होते भैरवी. तिलोत्तमाच्या घरात आल्या आल्या कशी भांडली, तारा कशी दुरावली, ताराने कसं आई बरोबरचे संबंध तोडले ते सगळं सगळं काही भैरवीला आठवत असतं तब्बल 8 वर्षांनंतर. कोण आलंय, लाईट्स कसे लागले म्हणून ही तिलोत्तमा बाहेर आलेली असते बघायला. समोर बघते तर काय भैरवी
भैरवीला बघून एकदम तिला शॉकच बसतो की हे मी काय बघतीये. तिलोत्तमा जेव्हा भैरवीला बघते तेव्हा तिला लगेच डायलॉग आठवलेला असतो, आतापर्यंत झाला तो संघर्ष, यापुढे होईल ते युद्ध असेल. आता हे तिलोत्तमाला आठवलेलं असतं. भैरवी आलीये म्हणजे युद्ध छेडणार, यात काही शंकाच. डायरेक्ट भैरवीच्या समोरून उभी राहते, अगदी समोर. मोठ्या ऍटिट्यूड मध्ये या तिलोत्तमाकडे बघत असते, अगदी निर्लज्ज असते, हिला काहीही वाटत नाही. तिलोत्तमाच्या घरात उभा राहते आणि तिलाच ऍटिट्यूड दाखवते. बर्थडेचे तिथे छान सगळे पाहुणे वगैरे आलेले असतात, छान तयारीही झालेली असते. सारंग म्हणतो, अरे बबलू आण की रे, लवकर उशीर होतोय. ओवीने इतके छान कपडे घातलेले असतात, इतके छान तयार झालेले असतात, एकदम गोड छान दिसत असतात दोघेही. आणि ड्रेस तर इतके सुंदर असतात दोघांचे. केक असला मोठा केक असतो आणि अबीर ओवी एकाच वेळेला नाव टाकलेलं असतं दोघांचं. इतकं छान त्यांनी जे जे इमॅजिन केलेलं असतं ते सगळं काही त्यांना मिळालेलं असतं. त्यामुळे ते इतके खुश असतात. आणि अबीर जवळजवळ उभे असतात. आपण जे प्लॅनिंग केलं होतं ते या आई बाबांना कसं कळालं. ओवी तर आता काय शांत बसत नाही. काय रे बाबा, तुला आणि सावली टीचरला कसं कळालं की आम्ही दोघांनी काय प्लॅनिंग केलं होतं, आणि लगेच सावली टीचर आणि तू मिळून लगेच हे प्लॅनिंग सक्सेस पण केलं. म्हणत असतो, तुम्हाला कसं कळलं, सगळा प्लॅन तर आमचा आहे, मग तुम्ही कसं सगळं केलंय. कुमार आणि मोनिका अगदी आश्चर्यचकित होऊन बघत असतात. अमृता तर इतकी छान तयार झालेली असते, खूप गोड दिसत असते. ठरवलं होतं एकच केक घ्यायचा आणि दोघांनी एकच केक कापायचा. हे तुम्हाला सगळं कसं कळालं. आमच्या दोघातलं सिक्रेट प्लॅनिंग तुम्हाला कसं कळालं सांगा की. केलेला प्लॅन, मग तुम्हाला कसं कळलं आमचा प्लॅन. सारंग म्हणतो, आम्ही कोण आहे, आई बाबा आहात. मग आई बाबांना सगळं माहिती असतं मुलांना काय हवं काय नको. वीर आणि ओवीचा केक कट करायची वेळ आलेली असते. सारंग आणि सावली उभे राहिलेले असतात आणि छान असे केक कट करत असतात. पहिल्यांदाच सारंग सावलीची फॅमिली एकत्र असते आणि दोन्ही मुलांचा दोघे आई बाबा मिळून बर्थडे सेलिब्रेट करत असतात त्यांच्याही नकळत. कट झालेला असतो. आता ओवीला आणि अबीरला केक भरवलेला असतो. मोनिका म्हणते, अबीर सावलीचा मुलगा हे कसं शक्य आहे. म्हणायला होता की सावलीला एक मुलगी आहे. हा अबीर कुठनं आला, तिला जर मुलगी होती तर मुलगा कुठून आला, तिची मुलगी कुठे आहे, जिवंत आहे की मेलेली, हे शोधायला लागणार म्हणजे लागणारच. पण ते लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत, फार महत्वाचं आहे. कुमारच्या डोक्यात अजूनही चक्र चालू झालेलं असतं की हा सावलीचा मुलगा जिवंत आहे म्हणजे जगन्नाथची जी भविष्यवाणी केली तो हाच मुलगा आहे. तर आता राजकुमारला काही करमत नसतं, अगदी उलघाल व्हायला लागलेली असते. काय करावं आणि काय नाही त्याला काहीच सुचत नाही. कुमार म्हणतो, अबीर माझ्या विनाशाचं कारण व्हायच्या आधी मीच त्याचा नाश करतो की, मीच त्याला संपवून टाकतो म्हणजे तो माझ्यापर्यंत पोहोचणार नाही आणि या जगन्नाथची जी फडतूस भविष्यवाणी आहे ना ती कधीच पूर्ण होणार नाही. त्याच्या आधीच मी ह्या जगन्नाथची जी भविष्यवाणी ती खोटी ठरवतो आणि या अबीरला संपवून टाकतो. आता राजकुमारने आधीच ठरवले की अबीरला काही करून संपवायचंय. आता मधून मधून राजकुमारकडे बघत असतो आणि हसत असतो. जगन्नाथला माहिती आहे राजकुमारची बोलतीच बंद झालीये, त्याची जी हेकडी आहे ना ती सगळी उतरली आहे. राजकुमार अबीरला बघतो तेव्हाच तो घामाघूम झाला. त्याच्यावरनं त्याला किती भीती वाटली आहे हे जगन्नाथला दिसत असतं. आता मोनिका सारखी राजकुमारला नोटीस करते की हा का एवढा घाबरलाय. राजकुमारचं त्या बर्थडे पार्टीमध्ये अजिबात मन लागत नसतं. जरा साईडला जातो आणि पटकन त्याच्या गुंडांना फोन लावतो. हा राजकुमार त्यांना म्हणतो की तुम्हाला लोकेशन पाठवले ते लोकेशनवर पटकन निघून यायचं, अजिबात वेळ घालवायचं नाही, सगळी टीम आपली इथपर्यंत आलीच पाहिजे. आता काही गुंडांना त्याने हायर केलेलं असतं आणि लगेच बोलावून घेतो. त्याला उचलायचंय आणि किडनॅप करून बरंच लांब घेऊन जायचंय. जिथे घेऊन जायचंय त्याचं पण लोकेशन मी सांगतो. म्हणते आता हीच वेळ आहे, हा बर्थडे मध्ये बिझी आहे ना सारंग. खंड्याचा फोन घेते आणि पटकन त्याच्याकडे जाऊन तो अनलॉक करून आणते. म्हणते एकदा का फोन अनलॉक झाला तर माझं काम होऊन जाणार. आता कुणाला काय आणि कुणाला काय. इकडे बर्थडेची सगळी छान असं तयारी चाललेली असते, बर्थडे सेलिब्रेट होत असतो आणि तिकडे मोनिकाला आणि राजकुमारला आपापले कामं पूर्ण करायचं पडलेलं असतं. फोटोग्राफर आपला बबलू असतो. सारंग सावली ओवी अबीर छान असं त्यांचा फॅमिली फोटो काढत असतो. बबलू आता सारंग सावली अबीर ओवी या चौघांचाच फोटो काढत असतो. सावली म्हणते, एक मिनिट व्यंकटेशजी या की फोटो काढायला. इतका राग येतो ना, म्हणतो सुशीला ये की. 4 जणांचा असतो तर 6 जणांचा फोटो होतो, ते फोटोत बसतच नसतात. इतका हुशार असतो की या 4घांचाच फोटो काढतो आणि त्या 2घांना बरोबर कट करून टाकतो. म्हणतो केक भरवाभरवीचा प्रोग्राम झाला असेल तर वाटायला जायचं का. सारंग म्हणतो हो देऊन टाक. आता म्हणतो केक कट करायचा आणि सगळ्यांना वाटायचा, पटकन जा. ओवी आणि अबीर म्हणतात, बबलू काका आमचं गिफ्ट कुठे आहे. त्यापेक्षा भारी आणि जगातलं 1 नंबर गिफ्ट आणलंय. मुलांना थांबा रे, मध्ये काय बघता रे तुम्ही, खूप काही बघतो, बघण्यासारखं खूप असतं मोबाईल मध्ये. म्हणते बबलू काका सांगणारे प्लीज, कशाला आम्हाला उगाच त्रास देतोय, सांग की काय गिफ्ट आणलंय आमच्यासाठी. म्हणतो तुमची आवडती गँग कोणती आहे. ऑरेंज ज्यूस गँग. त्यांनाच नेमकी बोलवलं नाही रे मी, त्यांना बोलवायला हवं होतं यार. म्हणतो बबलू काका सांगणारे हे भारी ते भारी, तू काय बोलवलंय ते तर सांग. डोळे बंद करा, काय बघायचंय काय दाखवायचंय लगेच दाखवतो, पटकन डोळे बंद करा. ऑरेंज ज्यूस ची गँग असते तीच बोलवलेली असते बर्थडेला. या दोघं त्यांना बघतात आणि इतका आनंद झालेला असतो की तुम्ही आमच्या बर्थडेला, हो तुमच्या बबलू काकाने बोलवलंय ना म्हणून मी आलोय. सारंगने ओवी आणि बबलूचा बर्थडे इतका सुंदर सेलिब्रेट केलेला असतो. त्यांनी जे इमॅजिन केलेलं असतं ते सगळं काही देण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे ओवी आणि अबीर इतके खुश असतात की कमालीचे.
बर्थडेला आला त्याने रिकाम्या हाती गिफ्ट काय आणलं की नाही? आमच्यासाठी स्पेशल गिफ्ट आणलंय, दाखवतो की. चला बाहेर. त्याचा पिक्चर, मला भीती वाटते बाबा भूताचा पिक्चर नाही आवडत. फॅमिली सोबत, हो फॅमिली सोबत बघू शकता. पण तो आम्ही नक्की येऊ पिक्चर बघायला आणि फॅमिली सोबतच येऊया आम्ही. तुमचा पिक्चर बघायला आम्ही येणार म्हणजे येणार नक्की. ज्यूसवाला काका म्हणतो बर्थडे म्हणल्यावर पार्टी झाली पाहिजे की नाही? जबरदस्त अशी पार्टी झालीच पाहिजे. आता एन्जॉय. पिक्चरचं फेमस गाणं लावलेलं असतं आणि आता काय सगळेच त्या गाण्यावर थिरकायला लागलेले असतात. सारंग, सावली, ओवी, अबीर, बबलू, त्या टीम मधले सगळेच नाचत असतात. आता काय त्यांचा बर्थडे म्हणजे कमाल धमाल बर्थडे झालेला असतो. जो काय नाचत असतो, ओवी अबीर उड्या मारून नाचत असतात. ओवी इतके खुश असतात आणि त्यात त्यांचे आवडते हिरो आलेले असतात. त्यामुळे काय बर्थडे त्यांचा खरंच असा झालेला असतो. त्यांनी फक्त विचार केला त्यापेक्षाही सारंगने छान त्यांचा बर्थडे साजरा करून दाखवलेलं असतं. आता तिलोत्तमा भैरवीच्या समोर उभी असते. खूप वेळा तिला बघते सगळं काही भैरवीला तिलोत्तमाला आठवलेले असतात जुन्या गोष्टी. आता मात्र तिलोत्तमा मागचा पुढचा विचार करत नाही आणि सनकण अशी कानाखाली ठेवून देते या भैरवीच्या, की सगळी अक्कल तिची जागेवर आणलेली असते. तिलोत्तमाच्या दिशेने लगेच मार्क आलेला असतो धावून. भैरवी म्हणते मार्क असू दे, तू तिथेच थांब, आम्ही बघू आमचं. त्याने तिलोत्तमा माझ्या कानाखाली देऊन जर तुझा राग निवाळत असेल तर चालेल मला. तिलोत्तमा म्हणते राग? कानाखाली देऊन शांत होणारे असे केलेत की तू पराक्रम? तू असा गुन्हा केलाय ना भैरवी की या जन्मात राग शांत होणं इम्पॉसिबल. तिरस्कार म्हणतात त्याला, तिरस्कार. राग नाही म्हणत भैरवी. लायकी दाखवली आहे, लायकी. एक कानाखाली दिली ना तर भैरवी तुझी लायकी कदाचित तुला कळाली असेल. का आलीस तू? कारण कळेल का? तर मग धाडस आहे, मी परत येतेय. मी येण्याचं धाडस मी का केलं असेल हे कळण्या इतकी मूर्ख तू नाहीच तिलोत्तमा. तेवढी तर हुशार नक्कीच आहे. तमा म्हणते तुझं हे धाडस एक ना एक दिवस तुझ्या अंगाशी येणार, यात काही शंकाच नाही. भैरवी तुझे करतीये ना ते तुला परत भोगायला लागतं, हे लक्षात येत नाही का ग? प्रत्येक वेळेला तोंडावर पडते, तुला कळत कसं नाहीये? हिरोई म्हणते तुझ्या घरात मी राहायला नाही आले, मुक्काम करायला नाही आले, आणि सगळ्यात महत्वाचं बळकवायला तर अजिबात आले नाही. या आधी सुद्धा मला बळकवायचं नव्हतं आणि आता सुद्धा बळकवायला आली नाहीये. कसं आहे ना तिलोत्तमा, आपला काही हिशोब राहिलाय ना, आणि त्या हिशोबाची आठवण करून द्यायला आलीये. त्या हिशोबाची आठवण करून देते, हिशोब करते, मग मी इथून जाणार आहे. पण भैरवी लक्षात घे, तू आलीस कशाला परत? तू यायला नको होतं, काहीच गरज नव्हती. अगं तिलोत्तमा अशी काय करतेय? हिशोब पूर्ण झाला की मी निघून जाणार आहे. आता मात्र तिलोत्तमा या भैरवीकडे रागाने बघते आणि भैरवी हसून तिलोत्तमाकडे बघत असते. बघू आता भैरवी तिलोत्तमाकडे कोणता हिशोब चुकता करायला आली आहे, आणि जो हिशोब चुकता करायला आली ती चुकते करणार का आणि परत माघारी निघून जाणार का? हे बघायचं असेल ना मित्रांनो, तर बघायला लागणार आहे आपल्याला उद्याचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.